श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. ऐका सत्यनारायणाची कथा. मंडळी, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय श्रवण केला आहोत. आज आपण 4था आणि 5वा अध्याय श्रवण करणार आहोत. मंडळी, सत्यनारायणाची कथा फक्त ऐकल्यानेच जीवनातील सर्व संकट नाहीशी होतात. सत्यनारायणाच्या कृपेने सुख समृद्धी यांचा आयुष्यामध्ये आगमन होतं. शत्रुपीडा नाहीशी होऊन घरात सौख्य नांदतं. सत्यनारायण कथेचा 4था अध्याय. नंतर साधू वाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधूवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधूवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोन्ही वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधूवाण्याने उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधूवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधूवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधूवाणी मूर्छेहून जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधूवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधूवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधूवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधूवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी पराडमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधूवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधूवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधूवाण्याने भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधूवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधूवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे पाहून साधूवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदित झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधूवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधूवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधूवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करताच पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विवळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधूवाणी नावाड्यांसह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचारू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेने हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधूवाणी
भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जरी घरी प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला पुन्हा प्राप्त होईल, यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करू लागला. सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय संपूर्ण झाला. आता ऐका सत्यनारायणातील 5वा अध्याय. सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या कृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनमुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारे आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. व या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला.